राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा सकाळ झालेली आहे। तर कसे आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त। तर नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। मी निघाली आहे कामावर। तर धन्नोला घेऊन मी जाते कामावर। तर बघा ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला। तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि आतमध्ये एंट्री केल्यावर वॉचमॅन भाऊंकडे ID कार्ड जमा करून मी आता कामावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये जाणार आहे। तर पहिल्या कामावर मी काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। दरवाजाची बेल वाजवली, घरात एंट्री केली, मस्तपैकी उकडलेल्या बटाट्याची उपवासाची भाजी केली, शेंगदाण्याचा कूट, जिरं मिरची घालून, आणि हा कर्ड राईस केलेला आहे लाल मिरची, कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन। त्यानंतर बनवले आहेत मऊ आणि गोल गरगरीत चपात्या। सगळं जेवण झाले आहे। मॅडम टिफिन घेऊन गेल्यात। उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे। गॅस किचन ओटा सगळं क्लीन केले, भांडे आवरलेले आहेत आणि गॅसचं मेन नॉब बंद करून मी आता जाणार आहे घरी। तर मंडळी पहिलं काम झालेलं आहे आणि सध्या टेन्शन हेच आहे की सध्या एकच काम आहे। दोन्ही घरं एकाच महिन्यात शिफ्टिंग झाल्यामुळे माझी दोन्ही कामं एकदम गेली। नाहीतर माझे चांगले 20,000ची कामं होते, पण सध्या माझ्याकडे 9,000चंच काम, एकच काम आहे। तर घरकाम आटपून मी डायरेक्ट हॉस्पिटलला आली, कारण मिस्टरांना आज फिजिओसाठी घेऊन जायचं होतं। तर मिस्टर हॉस्पिटलकडे थांबले होते आणि मी घेऊन गेली मग त्यांना फिजिओसाठी। मिस्टरांना गुडघ्याचा त्रास झालेला आहे। त्यांची गुडघ्याची जी गादी असते ती फाटली असं डॉक्टरांनी MRI रिपोर्ट बघून सांगितलं आहे। तर त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आता फिजिओ करायला सांगितलं आहे। तर फिजिओ करण्यासाठी मी त्यांना फिजिओसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली। तर त्यांची एक्सरसाइज चालू होती। तर मी थोडीशी व्हिडिओ शूट केला की त्यांना पण एक्सरसाइज लक्षात राहील आणि ती छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे एक्सरसाइज झाल्याच्यानंतर, फिजिओ झाल्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत। तर डॉक्टर मॅडम पण खूप चांगला होता आणि खूप व्यवस्थित त्यांनी फिजिओची एक्सरसाइज सांगितली। तर एक्सरसाइज करून आता आम्ही घरी जाणार आहे। तुम्ही तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। तर व्यवस्थित फिजिओ चालू आहे आणि त्या दरम्यान मी तुमच्याशी गप्पा मारत आहे। तर मिस्टरांना जास्त मोठा इश्यू नाही आहे, चालणं फिरणं चालू आहे। डॉक्टरांची ट्रीटमेंट पण चालू आहे आणि त्यांच्यावर ती ट्रीटमेंट असरसुद्धा करते आहे, म्हणजे ते बरे होत आहेत। तर जास्त काय मोठा प्रॉब्लेम नाही आहे। जसं जसं डॉक्टर सांगतात त्या हिशोबाने मी करते आणि एवढं टेन्शन घेण्यासारखं पण नाही आहे, कारण मी टेन्शन घेतलं तर ते जास्त टेन्शन घेतील। त्यांच्यासोबत मी आहे, माझ्यासोबत ते आहे। जेव्हा नवरा बायको एकमेकांसोबत असतात ना, तेव्हा प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन निघतं। तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।